आणल्यासारखं झालंय. त्या डॉक्टरला म्हणाव सोड बाया एकदाच आम्हाला. अगं होय की, आता त्यांना तरी काय हौस आली वय तुला इथं थांबून घ्यायला? हा, तसं पण आज कळणार आहे तुला कधी सोडणार आहेत ती. आता बघू डॉक्टर काय म्हणतात ती. काय म्हणताय? बरी आहे मी. डॉक्टर मॅडम, बरं झालं तुम्ही आला. एक बोलू का? आता मला बरं वाटतंय. सोडा की मला घरी. तुम्ही फक्त सोडा, मी तुम्हाला चालूनच नाही पळून बी दाखवते बघा. हो, तेच बोलायला मी आली. आणि एवढं मोठं ऑपरेशन झालंय तुमचं, उठून बसलायत. तुम्हाला चालता येतंय का? काही त्रास होतोय का? हे तर पाहिलंच नाही आपण. हे बघा, या ऑपरेशन मध्ये ना धोका असतो. म्हणजे पेशंटला बरं वाटू लागतं, पण बऱ्याच वेळेला त्यांना उभं राहता येत नाही, चालता येत नाही. घाबरू नका तुम्ही, मी काय तुमच्या मनात भीती घालत नाहीये, पण याला इतक्या हलक्यात घेऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे, आता आपण एक काम करूया. तुम्ही उठा आणि मला थोडंसं चालून दाखवा. हा, सुरुवातीला तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या मदतीने चाललात तरी चालेल. उठा. Very good. गुड, व्हेरी गुड. पायांची मुवमेंट तर छान होती, इम्प्रूव्हमेंट आहे. ओके, बरं असंच अधूनमधून आता चालत राहायचंय. हातापायांची हालचाल होणं मस्ट आहे. चालतंय की, चालत जाईन मी अशी. पण तुम्ही आता मला सुट्टी देणार ना? छे, इतकेत कुठे? मग कधी? हे बघा, साधारण एक 10 ते 15 दिवस तरी लागतील. अरे देवा, अजून 10-15 दिवस होय? हो डॉक्टर मॅडम, तुम्हीच आता म्हणला की सगळं चांगलं आहे, सगळं बरं आहे, आणि मी आता चालून बी दाखवलं तुम्हाला. मग आता अजून कशाला 15 दिवस ठेवायचं म्हणताय इथं मला? अहो थांबा हो, कुठे चाललायत? आम्हाला पण कंपनी मिळेल की नाही? नाही तर बोर होणार आम्हाला इकडे. हा, आणि इथं राहून माझं तोंड पार उतरून गेलं हे दिसना मी तुम्हाला. सुरेखाजी, काळजी करू नका. बर, तुम्हाला आता एक आनंदाची बातमी देते. उद्याच तुम्हाला आपण डिस्चार्ज देतोय आणि तुमची इथून सुटका करतोय. ठीक आहे, खुश का आता? हा, खुश का म्हणून काही विचारताय? लई खुश आहे मी. माझं तर अंगात एकदम बळ आल्यासारखं वाटतं या. डॉक्टर, लय उपकार झालं बघा तुमचं. हो, असू द्या. ठीक आहे, काळजी घ्या, पथ्य पाळा आणि दिलेलं रुटीन फॉलो करा. होय होय. आणि या व्यतिरिक्त काहीही वाटलं तर मला कळवा. ठीक आहे, येते मी. होय. झालं का नाही तुझ्या मनासारखं? आता उद्या आपण घरी जाऊ. विक्रांत, तूही तोच विचार करतोयस का जो मी करतेय? बापरे, मला तर विश्वासच बसत नाहीये. हा, एक मिनिट. चिमटा काढ मला. काढ ना चिमटा. काय? तू आधी चिमटा काढ बरं. काढ म्हटलं ना, काढ. विक्रांत, अरे एवढ्या जोरात कोणी चिमटा काढतं का? तूच म्हणलीस ना चिमटा काढ म्हणून. अरे चिमटा काढ म्हटलं होतं, राग नाही. काय म्हणणं आहे? अरे, इंद्रा महाडिकने सगळ्यांसमोर तुझी माफी मागितली, यावर माझा विश्वासच बसत नाहीये. हे सगळं खरं घडलंय की स्वप्न हे कळतच नाहीये, म्हणून म्हटलं चिमटा काढ. ऍक्च्युली खरंच विश्वास बसत नाहीये की जे घडले ते खरंच घडले. मोडेन पण वाकणार नाही या तत्वावर जगणारा इंद्रा, त्याला हवं तसंच जगतोय तो. त्याला भानच नाही त्याचं. तो इतका शांतपणे रिॲक्ट झाला, मला सॉरी बोललाय. Isn't it strange? मी तुला 100% सांगते, हे सगळं त्या राणीनेच करायला सांगितलेलं असणार. हे डोकं इंद्राचं नाही. हो, पण राणी त्याला हे कसं करायला सांगेल?
अरे राणीला त्या मालतीचा अंदाज आला असेल, म्हणून घरातून जातानाही प्लॅनिंग करते आणि घरात येताना सुद्धा ती प्लॅनिंग करते. ती राणी काही करू शकते. त्यातलाच हा एक प्रकार आहे. तो इंद्रा त्या राणीच्या ताटाखालचं मांजर झालाय, म्हणून तो सरळ येऊन सॉरी म्हणाला. हो, पण त्याच्यात झालेला हा बदल खरंच चांगला आहे. हो ना, पण अरे आपण आगीत एवढं तेल ओततोय पण भडकाच उडत नाहीये ना. आता तो इंद्रा चांगलं वागतोय का वाईट वागतोय हे मला माहिती नाही, पण तो त्या राणीला हवंय तसं नक्की वागतोय. त्या राणीमुळे तर माझे सगळेच प्लॅन्स फेल गेलेत आतापर्यंत. आजही सगळा प्लॅन सेट होता, पण तिला ट्रॅक्टर मधून जायची हौस म्हणून इंद्रा तिच्या मागोमाग ट्रॅक्टर मधून आला. काय? इंद्रा आणि ट्रॅक्टर मधून? अरे कसं शक्य आहे? ती राणी जादूटोणा करते की काय? एवढं ऐकतो तो इंद्रा त्या राणीचं? काय करते ना देवाच ठाऊक. देवाघरी पाठवण्याचा प्लॅन आज व्यवस्थित केला होता, पण तोही तिने उधळून लावला. इंद्रा आणि राणीला संपवायचा व्यवस्थित प्लॅन केला होता, त्याच्यासाठी त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते, पण तिचं म्हणणं ऐकलं. दोघे ट्रॅक्टर मधून फॅक्टरीत आले आणि वाचले. अरे देवा, ही राणी आहे ना आता आपल्यावरच भारी पडत चालली आहे. तिचं लवकरात लवकर काहीतरी करायला हवंय. आणि ती मालती काही बोलली नाही रे. हो ना, ती का बोलली नाही मला कळलंच नाही. तरी मी त्या मालतीला पिन मारली होती, पण बाई एक शब्दही बोलायला तयार नाही. तिच्या डोक्यात काय सुरू आहे याचा अंदाज घ्यायला हवा आपण. काय अशी का बघतेस? आवडलात मला. काय? अहो म्हणजे तुम्ही ऐकलत ना माझं. तुम्ही विक्रांत सरांची, मालती मॅडमची माफी मागितलीत, ते आवडलं मला. तर तुम्हाला खरं सांगू का, आधी तुम्ही कसं ना चिडायचा आहात, रागवायचा आहात. मला असं वाटायचं की तुम्हाला खूप इगो आहे, तुम्ही एकदम खडूस आहात, एकदम खडू कारलं. आणि आता? आता कडू कारल्याचा कडवटपणा थोडा कमी व्हायला लागेल. थोडाच? हो, थोडंच. अजून खूप व्हायचं बाकी. आय थॉट इतकं बदल इनफ आहे. नाही हो, म्हणजे तसं तर कडू कारलं कधीच गोड होत नसतं, पण हे कडू कारलं गोड झालं पाहिजे. अगं पण मग मी कडू कारलं उरणारच नाही ना. मग मी तुम्हाला गुलाबजाम म्हणेन. मग मी पण तुझ्यासाठी एक इंटरेस्टिंग नाव शोधेन. का? मला का नाव?